पगार कमी पडतोय, गाडी चांगली नाहीये, तुला मोठं घर हवंय, तुला पैशांची गरज आहे, काय आहे काय? मारुती, तुला कोणी काही बोललंय का घरात? पारू, तुझा कोणी अपमान केलाय का? ओ वहिनी, तुम्ही माझ्याकडे काय बघताय? मी काहीच केलं नाहीये, विचारा त्याला. तू थांब जरा. मारुती, तू नोकरी सोडण्याचं कारण मला सांगावंस असं मला वाटतं. मॅडम, तुम्ही या घरानं मला, माझ्या कुटुंबाला जे काही दिलंय ना, याची यादी करायला गेलं ना तर कागद पण पुरायचा नाही. पण काय आहे, जेव्हा आपण भाकरी करताना ती तव्यावर टाकतो तेव्हा ती पलटली तर पाहिजे ना. ती नाही पलटली ना तर ती जळते. माझी तीच वेळ आली असं समजून मला परवानगी द्या. मारुती, तू कारण सांगतच नाहीयेस. श्रीकांत सर, बाकी काही विचारू नका, मला फक्त जायची परवानगी द्या बस. तुझं जायचं ठरलंच असेल तर मी काही नाही म्हणणार. श्रीकांत, मला याचा अंदाज होताच, पण ती वेळ इतक्या लवकर येईल असं नव्हतं वाटलं. नाही नाही मॅडम सर, हे काही नकोय. मारुती, हा नमस्कार साहेब, मारुती बोलते. सर, मी किर्लोस्कर मॅन्शनमधनं नोकरी सोडून निघालोय. आजच तुमच्याकडे जॉईन करणार होतो, पण उद्या करतो, कारण मला ना जरा राहण्याकरता घर बघायचं. हा मारुती दादा, अहो आपल्याकडे सर्वंट क्वार्टर्स आहेत, तिकडे तुम्ही राहू शकता. बरं बरं, चालेल चालेल. साहेब, लय उपकार झाले हा तुमचे. उद्यापासून मी जिथं नोकरी करणार आहे ना, त्यांनीच आपली राहायची सोय केली. चला. हे घ्या. थँक्यू. यार पारू, कसं जगू यार तुझ्याशिवाय. जितक्या सहजपणे तू निघून गेलीस ना इथून, तितकं सोपं नाहीये यार तुला विसरणं.
कशी आहेस? बा आदित्य बाबांचा फोन आहे ना, ते आत्ता तुला कशाला फोन करतायत? मी आता तुमच्या घरी आलो होतो. इतकं भकास वाटतंय ना हे घर तुझ्याशिवाय.